करावा या भावनेतनं आपण आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत, आपल्या सगळ्यांचं दैवत या मसवड नगरीचा सिद्धनाथ राजा, या सिद्धनाथ राजाच्या मंदिरामध्ये नारळ फोडून या प्रचाराचा श्री गणेशा करावा। या मसवड शहरातलं एक सगळ्यांचं विघ्न दूर करणारं या सगळ्यांच्या समोर गणराया जो आशीर्वाद देणारा आपल्या सगळ्यांचं दैवत आहे, या गणरायाच्या समोर आम्हा सगळ्यांना आशीर्वाद दे, आमच्या सगळ्यांच्या समोर आणि या मसवडच्या जनतेच्या समोर असणारं विघ्न दूर कर या भावनेतनं गणरायाचा आशीर्वाद घ्यावा आणि या गणरायाच्या मंदिराच्या समोर प्रचाराचा शुभारंभ करावा। या भावनेतनं आपण सगळे उपस्थित असलेले सगळेजण, या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते, या आघाडीचे प्रमुख आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब, या आघाडीचे दुसरे प्रमुख सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय प्रभाकररावजी देशमुख साहेब, ज्यांनी आता आपल्या सगळ्यांच्या समोर मार्गदर्शन केलं, ते या आघाडीचे प्रमुख सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार साहेबांच्या पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस सन्माननीय अभयदादा जगताप, ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर खऱ्या अर्थानं महिलांच्या सगळ्या भावना मांडल्या, त्या सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या आदरणीय कविताताई मेहत्रे, आमचे दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय मनोजदादा पोळेत, आदरणीय बबनदादा, राष्ट्रीय समाज पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय आमचे दादासाहेब दोरगे साहेब, उपस्थित असलेले किशोर भाऊ, उपस्थित असलेले व्यासपीठाचे पेशे साहेब आहेत, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेबजी माने साहेब, सन्माननीय सुरेंद्रजी मोरे साहेब। मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांना मगाशी कविताताई आपण सांगितलं, एका बाजूला फार मोठी मोठी नावं आहेत, एका बाजूला उमेदवारांनी बोल्या देऊन उमेदवार उभे राहिले आहेत आणि मसवडचा मीच राजा होणार, मसवडचा मीच नगराध्यक्ष होणार, कोणतं सांगता येईल, मसवडचा मीच मालक होणार, आणि त्यांच्या समोर आपण जी उभा केलेत ती गरीब माणसं आहेत। पण मला माहिती आहे, ज्यावेळी महापूर येतो तेव्हा जानकर साहेब, ज्यावेळी महापूर येतो तेव्हा झाडं झुडपं जातात पण लव्हाळं राहतात, आणि आपली सगळी लव्हाळ आहे। त्यामुळे मी सगळ्या उमेदवारांचा आपल्याला परिचय करून देणार आहे। ज्यांचं नाव घेतलं जाईल त्या उमेदवारांना सगळ्यांना उठून नमस्कार करावा आणि आपले उमेदवार कोण आहेत, मसवड नगरीचा आणि सिद्धनाथाचा गुलाल कुणाच्या अंगावर पडणार आहे, त्यांची मी आपल्या सगळ्यांना ओळख करून देतोय। आपल्या सगळ्यांच्या थेटच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत, ते आहेत सन्माननीय श्रीमती राजमाने भुवनेश्वरी तेजसिंह राजमाने। प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रभाग क्रमांक 1 अ चा उमेदवार आहे भाग्यश्री किशोर सोनवणे। प्रभाग क्रमांक 1 ब चा आपला उमेदवार आहे, बांधवनो आता आपण जरा उमेदवार नीट बघा एकदा सगळे। प्रभाग क्रमांक 1 ब चा आपला उमेदवार आहे विलास शिवाजी रुपनवर। प्रभाग क्रमांक 2 अ चा आपला उमेदवार आहे अविनाश कोंडीबा मासाळ। मी थोडक्यामध्ये सांगेन, विरोधक बोलतात, MIDCचं बोलतात, बऱ्याच गोष्टी बोलतात, त्यांनी एखादी पानपट्टी या गावात काढली का मला माहित नाही, पण या अविनाश मासाळनं मसवड मध्ये 5वी विकास सेवा सोसायटी काढली, मासाळवाडीची बिरोबा विकास सेवा सोसायटी काढली आणि त्याच्या माध्यमातून एका वर्षामध्ये 1.5 कोटी रुपयाचे वाटप केले कविताताई। हा आपला अविनाश मासाळ आहे। इथल्या प्रभाग क्रमांक 2 चा 2 ब चा उमेदवार आहे श्रीमती अरुणाताई बाळासाहेब माने। हे आपल्या मानेवाडी राऊतवाडीच्या उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 3 अ च्या आपल्या उमेदवार आहेत श्रीमती वैजंताताई भानुदास लोखंडे। प्रभाग क्रमांक 3 ब चे आपले दुसरे उमेदवार आहेत श्रीमती शीतल दत्तात्रय लिंगे। प्रभाग क्रमांक 4 अ च्या उमेदवार आहेत श्रीमती सुनीता लक्ष्मण सरतापे। प्रभाग क्रमांक 4 ब चे आपले उमेदवार आहेत आणि
ज्यांच्याकडे आम्ही बघतोय धनुष्य घेऊन ते उभे आहेत, कुणावर तीर लावले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते उमेदवार आहेत अर्जुन, त्यांचं नाव आहे अर्जुन पांडुरंग कांबळे. नाही चिन्ह सांगितलंच नाही मी कोणाला, मी येतो की चिन्ह थांबा की टाकले यांना. त्यांच्याकडे मी सांगितलं बाण घातला आणि त्यांनी डोळा धरलाय कोणाच तरी, एवढंच मी सांगितलं. त्यांचं नाव अर्जुन आहे, मी अर्जुन नावावरून बोललो, त्यामुळे त्यांचं नाव आहे अर्जुन. प्रभाग 5 चा आपला उमेदवार आहे श्रीमती चव्हाण जया मल्हारी. प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार आहेत अमोल लक्ष्मण पिसे. 5 चे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 6 चे आपले उमेदवार आहेत वृषाल विजय टाकणे. प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार आहेत श्रीमंत शिवमालादेवी प्रतापसिंह राजेमाने. प्रभाग क्रमांक 7 चे आपले उमेदवार आहेत आरती रोहित गोंजारे. प्रभाग क्रमांक 7 चे दुसरे उमेदवार आहेत अतुल अशोक राऊत. हा तो प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये जानकर साहेब जिथं इतका मोठा समाज आहे, या समाजाचे हे आपले 2 गरीब उमेदवार आहेत आणि पुढच्यानी ठरवलं या समाजाला उमेदवारी द्यायची नाही. आपण बदला घेणार आहात की नाही? घेणार ना आपण? आपल्याला ठरवावं लागेल की सर्वसामान्य गोरगरिबातले 2 उमेदवार हे या आघाडीने दिलेले आहेत. यानंतर प्रभाग क्रमांक 8 आहे, याच्या उमेदवार श्रीमती सारिका अरविंद पिसे. याच्यानंतर प्रभाग क्रमांक 8 चे आपले उमेदवार आहेत संजय रावसाहेब माने. प्रभाग क्रमांक 9 माने पाटील. प्रभाग क्रमांक 9 चे आपले उमेदवार आहेत उत्कर्षा सुजित विरकर. ही आमची महिला भगिनी, ही सुद्धा ग्रॅज्युएट आहे, काल तिची मुलाखत बघितली मी. यानंतर प्रभाग क्रमांक 9 चा उमेदवार आहे ऋषिकेश तुकाराम खरात. प्रभाग क्रमांक 10, या प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार आहेत अंजना कोंडिबा विरकर. ते आपण पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. जानकर साहेब तुम्ही सांगितलं माझे दोन्ही उमेदवार ग्रॅज्युएट आहेत, बहुतांश आपले सगळे उमेदवार ग्रॅज्युएट आहेत. यानंतर प्रभाग क्रमांक 10 चा उमेदवार आहे संजय मारुती विरकर. आणि पत्रकार बांधवांना मला सांगितलं पाहिजे, साधारण यांची जर वय बघितली तर यांचं ऍव्हरेज पण 29च्या आत असेल. बघितले ना आपण सगळ्यांनी, यांचा ऍव्हरेज सुद्धा 29च्या आतच आहे. त्यामुळे ऍव्हरेजवर काळजी करू नका, यांचं मायलेज लय जोरात आहे. 2 तारखेला तुम्ही बघाल, 3 तारखेला सिद्धनाथाचा गुलाल पुन्हा एकदा, कालपरी सगळे गुलालात होते आणि 3 तारखेला ही सिद्धनाथ नागरी विकास आघाडी गुलालात आल्याशिवाय राहणार नाही, हे मला आपल्याला नम्रपूर्वक सांगायचं आहे. बांधवांनो, ही आघाडी कुणाची? ही आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाची आहे. या आघाडीचं नेतृत्व कोण करतायत? या महाराष्ट्रातले एक सुपुत्र, या माझ्या मान खटाव मतदारसंघाचे सुपुत्र, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून काम केलं, किंबहुना आपल्यातल्या सर्वसामान्य माणसाला कायम जिव्हाळाने आधार लावला, ते आघाडीचे प्रमुख राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर साहेब या आघाडीमध्ये आहेत. मगाशी ज्यांचा उल्लेख झाला, या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये ज्यांनी सुसंस्कृत राजकारण केलं, महिला भगिनींना उंबराच्या बाहेर ज्यांनी आणलं, खऱ्या अर्थानं महिला भगिनींना 50% आरक्षण दिलं, ते या आघाडीचे जे प्रमुख आहेत, या महाराष्ट्रातले एक जाणता राजा म्हणजे ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची ही आघाडी आहे. या आघाडीमध्ये राष्ट्रीय समाज पार्टीच्या याच्याशिवाय सुद्धा आदरणीय पालकमंत्री शंभूराजे साहेब आहेत. मगाशी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचा पण इथं उल्लेख झाला, कविताताई, त्यांची पण परवानगी घेऊन त्यांना पण आम्ही आघाडीमध्ये घेऊन, कारण शेवटी ही स्थानिक आघाडी आहे. हे वरचं राजकारण नाही,
आपल्याला आपली गल्ली नीट करायची आहे, दिल्लीवर पुन्हा धडक मारू, राज्याचं पुन्हा बघू. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांचा सुद्धा या आघाडीला आशीर्वाद आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून ही सगळी आघाडी उभी राहिली. आणि त्यामुळे बांधवांनो, कालच्या सभेमध्ये एक प्रश्न विचारला गेला, ही जर उद्या निवडून आले, जानकर साहेब एक प्रश्न विचारला नाथाच्या मंदिरासमोर, ही जर आघाडी निवडून आली तर उद्या हे कुणाकडे जाणार? अरे बाबांनो, इथं गळ्यामध्ये आम्ही घड्याळ घालून बसलोय आणि या आघाडीचा प्रमुख महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, महाराष्ट्र राज्याचा अर्थमंत्री आहे. त्यामुळे कधीतरी तुम्हाला काय लागलं तर ज्यांच्या दारात तुम्हाला जायला लागतंय त्या अजितदादांची ही आघाडी आहे, महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याची ही आघाडी आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थमंत्री आघाडीचा प्रमुख आहे. त्यामुळे काही काळजी करू नका, त्यांना कुठं जायची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमचं बघा, आमची आघाडी निवडून येणार आणि मसवड शहराचा सर्वांगीण विकास करणार, हे मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे. त्यामुळे आमची तुम्ही काही काळजी करू नका. आमचं काय होणार याच्यावर तुम्ही चर्चा करू नका. आम्हाला माहिती आहे, आत्ता आदरणीय भैया, धैर्यशील भैया मोहिते पाटील इथं भाषण करून गेले, ते आपले खासदार. जानकर साहेब, तुमचा महाराष्ट्रात कोण शब्द मोडत नाही. देशमुख साहेब आहेत, आबाई दादा आहेत, आम्ही सगळे आहेत, मनोज दादा आहेत. त्यामुळं या मसवडच्या आमच्या निवडून आलेल्या आघाडीला आम्ही काही कमी पडून देत नाही, तर त्याची तुम्ही काळजी करू नका. उलट तुम्ही कशाची काळजी करा. मी बघितलं मसवड शहरामध्ये जास्त बोलणार नाही, खरं तर या नेत्यांना बोलायचं आहे. आणि आम्ही आज ठरवलंय, मी केसीआर राजमान्यांचं कौतुक करेन. त्यांनी मनापासून सांगितलं की मी टीका टिप्पणी करणार नाही. करू दे, आमच्यावर किती पण खालचं बोलू दे. राजे साहेब खालचं बोललं, आपल्या घराण्यावर बोललं, आपल्या वाडवडला बोललं, म्हणजे आपलं काही वाईट होत नाही. तुमच्या विचाराची आणि तुमच्या उंचीची कुवत इथं कळली. अरे नशिबान आहेत, पुण्यवान आहेत, मागं काहीतरी चांगलं काम केलं असेल. शेवटी कुणाच्या घरात जन्माला यायचं हे कुणाच्या हातामध्ये नाही, देवाने जन्माला घातले. मला पण वाटतंय ना, छत्रपती उदयन महाराजांच्या जागी मी तिथे जन्माला असतो तर माझं किती बरं झालं. पण वाटण्यापेक्षा काही पुण्याच्या गोष्टी आहेत. काही वाटवडलं आणि तुम्ही काही ते पुण्याई केली असेल म्हणून तुम्ही चांगल्या घरात जन्माला आला आणि तुम्ही इथं चांगलं बोलला की मी कुणावर टीका करणार नाही. आम्ही पण हेच सांगतो, आम्ही पण कुणावर टीका करणार नाही. पण आपली विचाराची उंची कळत असते, त्यातनं कोण काय बोलतं. त्यामुळे आपल्याला टीका करायची नाही, टीका टिकण्यापेक्षा खरं बोलायचं. मी पत्रकार बांधवाला, मी कुणावर टीका करत नाही बांधव. काही लोक म्हणणार अनिल देसाईंनी आता काय टीका केली. टीका नाही. परवा फॉर्म भरायचा जानकर साहेब इथे एक ड्रामा झाला. तर फॉर्म भरायला इथं फॉर्म भरायला फॉर्म साधारण शेवटच्या दिवशी 2:45 वाजता फॉर्म भरले मसवड शहराचे. बरोबर ना कविता? 2:45 वाजता फॉर्म भरायला भली मोठी रॅली चालत आली, कुठनं तरी वाजत गाजत आली. मी आपलं बघत होतो, मी पण मसवडमध्येच होतो. पुढच्या गडी हातात फॉर्म, पिशवी, खुश, आणि प्रत्येकाला वाचतंय पुढं. रस्त्यानं माणसं सगळी उभा, तर यात्रेमुळे पण माणसं पण गावात भरपूर होती. रस्त्यावर येताना प्रत्येक जण हात कर जोडतोय, आणखी वरनं अभिमानानं बघतोय आणि सांगतोय माझं जुळलं बरं का, माझंच झालं. म्हणजे आपल्या ज्या ज्या ओळखीच होतात असे प्रत्येक जण हात जोडून सांगायचं झालंय आपलं, उमेदवार माझी ठरली, AB फॉर्म माझ्या हातात आहे, असं सांगून ही तो फॉर्म भरायला एका प्रभागातली 6 आणली. एका प्रभागातली जानकर साहेब 6, शेवटचं टायमिंग 3. त्यांना पण माहिती आहे आमच्यापेक्षा कायदा लय त्यांना चांगला कळतो. त्यांना पण माहिती होतं की 3-4 AB फॉर्म द्यायचा आहे. त्यामुळं 4 जण 5 जण तू फायनल, तू फायनल, तू फायनल वाजत गाजत, जसे जानकर साहेब बळीला बकरी नेते माहिती ना, वाजत 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 आणते रे. त्याला माहिती नसतं आपल्या गावात झुल घातल्या. आणि तिथं गेल्यावर त्याला कळतं, अरे हिथं कसायच्या फडायला मान कापायची आपली. ती कधी कळलं माहिती का? तर तिथनं सगळी एवढी नमस्कार करत दिसल त्या माणसाला नमस्कार घालत होते. झाले माझं लय जोरात हसत होते. तिथं आणली सगळे पट्टे, सगळ्यांचे फॉर्म भरायला लावले. 3 वाजता फॉर्म भरले आणि 3:07 म्हणतात ह्यांच्या कधी बिट्ट्या काढल्या कोणाला कळलंच नाही. म्हणजे 3 वाजता सांगत होते तुझं फिक्स. 5 जणांचं एकावेळी फॉर्म भरलं आणि ह्यांना माहीत होतं ही झोल घालून आणलेली होती ना, यांच्या जोडीलाच एक जण चालत चालत चालला होता आणि तो हसत होता ह्यांच्याकडे बघून. का हसत होता? अरे ह्यातल्या कोणाला जे बी फॉर्म नाही आणि नुसतं हसते ते आणि उगाच सगळ्याला हात जोडतात.
आणि एबी फॉर्म जे होतं तेवढ्यालाच माहिती होतं 5-6 जणांना. किती दुर्दैव आहे. अरे बांधवांनो, तुम्ही आपल्याबरोबर जे चालतायत, जे आपल्या, मी टीका नाही करत, मी सत्य सांगतोय. अरे जे आपल्याबरोबर बसले 24 तास आपल्याबरोबर आहेत, त्यांना बरोबर फिरवताना, तिथनं वाजत आणताना तुम्ही खरं बोलत नाही आणि मसवडकरांशी कधी खरं बोलत नाही. बांधव, ज्यांनी आयुष्यभर काम केलं, ज्यांनी मदत केल्या, जी बरोबर आहेत आपल्या, त्याला तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत खरंच बोललो. तुम्ही मसवडकरांशी कधी खरं बोलणार नाही आणि खोटं बोलणाऱ्याला शिकवण्यात आणि हा गणपतीराया कधी माफ करणार. त्यामुळे ज्या ज्या 5 जणांचे फॉर्म काढलेत, ज्या ज्या 5 जणांना एबी फॉर्म दिला नाही, ते सगळे 5 जण ज्या ज्या अंगावर आता झुलखरी घातल्या, ते जर कांबाट काढल्याशिवाय राहत नाहीत. ती तुमचं अर्ध काम करणार. तुम्ही फक्त नम्रपणे सगळ्यांच्या पाया पडा, नम्रपणे सगळ्यांच्या दारात जा, सगळ्या माता भगिनींचे आशीर्वाद घ्या, सगळ्या तरुण बांधवांचे आशीर्वाद घ्या. काळजी करू नका. 2 तारखेला तुम्हाला चमत्कार झालेला दिसेल. 3 तारखेला सिद्धनाथाचा गुलाल पुन्हा एकदा या आपल्या सगळ्यांच्या अंगावर पडल्याशिवाय होणार नाही. आणखी मी सभेतली गंमत, मी टीका नाही करणार, मला खरं टीका करायची नाही, पण ती सभा मी ऐकली, मी यूट्यूबवर बघितली, सभा मी ऐकली. काही आमच्यावर कोणावर टीका केली नाही, त्यामुळे आम्हाला टीका करायची. मी वास्तव सांगतोय पत्रकार बांधव, मी बघितली. जगामधला मी पहिल्यांदा असला खेळ बघितला. काय खेळ होतो? जी समोर बसले त्यालाच म्हणायचं, अरे तू किती नालायक. म्हणजे मी टीका नाही करत साहेब. व्यासपीठावर जे बसले होते ना, त्यातले 10 परिवर्तन आघाडीतले मागचे होते आणि त्यांना सांगत होते, तुमच्या काळात म्हणजे काही झालं नाही, किती नालायकपणाने वागला, किती वाईटपणाने वागला, आणि वरून विचारते हो का नाही, आणि ही सगळी टाळ्या वाजवते. आणि मलाच कळालं नाही, खरं आहे की नाही झालं. ती स्टेजवर जे बसले कोण होते हो? 3 वर्ष उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष 4 वर्ष 5 वर्ष हो ते होते की स्टेजवर. मला सगळी दिसली. मला कळलंच नाही कोण कुणाला शिवाय देते, कोण शिवाय का खाते. म्हणजे खरंच कळलं. तुम्हाला कळलं तर विचारा. त्यांना आल्यावर मत मागायला जर आले समजा, तर विचारा बाबा कोण कुणाला शिवाय देत होतं, कोण का शिवाय खात होतं. खरं बोलतोय ना मी. जर मी काही नाही किशोर भाऊ तुम्ही जाऊ द्या, बाकीच्याला विचारत नाही मला. तुम्ही लेख विचारला आता ते सगळं काल बघून. म्हणजे काय प्रकार आहे आणि काय चाललंय या मसवड नगरीमध्ये, काय करतोय आपण. म्हणजे कसली शिव्या. शिव्या म्हणजे बोरीचा बाग, सभा म्हणजे बोरीचा बाग. आम्हाला हे नाही करायचं. आम्हाला या मसवड शहराच्या विकासाचे चित्र उभं करायचं. मग अशी धैर्यशील भैयांनी भाषण केलं आणि सांगितलं की या मसवडच्या नदीच्या पलीकडं ज्यावेळी माणसं जात होती, मला आठवतंय अनिल देसाईला, मी लहान असताना किंवा त्यानंतर कॉलेजमध्ये असताना, जर या मसवडच्या नदीला पूर आला तर मला वरकुटे मलोडीला माझ्या गावाला जायला, नागोबाच्या माळातनं जायला 2-2 तास लागत होते. तो पूल करणारे आमचे विजयशी मोहिते पाटील दादा आहे. जुन्या कुणी काहीच केलं नाही आणि या मसवडमध्ये जे काही केलं ते मीच केलं. मग तुम्ही जर केलं असलं तर हे रस्ते खराब तुमच्यामुळेच आहे. जे काही मी केलं, जर पाणी मिळत नसलं तर मग ते तुमच्यामुळेच आहे. म्हणजे चांगलं जे केलं तेवढं मी केलं आणि वाईट जे केलं ते सगळं तुम्ही केलं. ह्या म्हणणाऱ्या प्रवृत्तीला गाडायचं काम तुम्हाला येणाऱ्या 2 तारखेला बंधन करावं लागणार. आणखी एक गोष्ट त्यांनी मांडली सभेमध्ये. त्यांनी सांगितलं, हे पण मी टीका करत नाही तर तुम्ही पण, मी सभेचं फक्त सांगतो, काही कोणपट्ट्या काय करणार, म्हणजे या सभेमध्ये या शहरामध्ये सगळे पुतळे बांधणार असलं काही ते मी सभेमध्ये ऐकलं. मी आपल्याला नम्रपणे सांगेन, 2 तारखेला इलेक्शन होईल, 3 तारखेला मतमोजणी होईल. मतमोजणी झाल्यावर आदरणीय आमच्या भुवनेश्वरीताई असतील आणि त्यांच्या बरोबरचे सगळं सदस्य मंडळ असेल. बांधवांनो, खरं सांगतो मी मनापासून प्रामाणिकपणे, गणपतीरायाच्या समोर 4-2 पुतळे आम्ही कमी बांधू, एकाला दुसरा पुतळा आम्ही कमी बांधू. पण ज्यांचे पुतळे बांधायची तुम्ही नावं घेतली, त्या पुतळे बांधणाऱ्यांचे जे विचार होते, त्यांनी जे जे शिकवलं त्या विचारानं मसवडचं आम्ही 5 वर्ष राजकारण करू. कमी बांधू पुतळे. काय करायचं आहे पुतळा बांधायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुत्व,
चांगलं वागा शिकवलं, गोरगरिबाला पुढांना शिकवलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं आपल्या पार्टी देत नाही तेव्हा केस करा, त्याच्या घरी फौजदारला पाठवा. शिकवलं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? अहिल्यादेवी राजा होत्या, छत्रपती शिवाजी महाराज राजे होते. अहो राजेशाही होती. राजेशाहीमध्ये त्यांनी सांगितलं की गोरगरिबाच्या वाळल्या काडीला, ओल्या काडीला हात लावू नका. त्यांनी करायचं ठरवलं असतं तर भरपूर काही केलं असतं. त्या काळात जर हे असते ना राजे, अहो उभ्यानं घरावून अंगण फिरवले असते, खरंच फिरवले असते. हे प्रशासन पोलीस यंत्रणा कशी वापरली असती विचार करा बरं तुम्ही सगळ्यांनी. तक्षक पुतळे कमी बांधू, पुतळे नाही बांधता आले तरी त्यांचे जे विचार आहेत, जे अहिल्यादेवी होळकरांनी जे शिकवलं, जे महात्मा फुलेने आम्हाला शिकवलं, जे सावित्रीबाई फुलेने आम्हाला शिकवलं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आम्हाला सांगितलं त्याचं आचरण करू, 5 वर्ष त्याचं पालन करू. कराल ना? हे फार महत्वाचं आहे. हा विचार मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर सांगायचा आहे. बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण आपण सगळ्यांनी भूमिका ठेवली. टीका टिप्पणीवर पुढनं वार येत नाही तवर जायचं नाही. जानकर साहेब, म्हणजे माझ्या पृथ्वीची भूमिका आहे. पुढचे जर खालच्या पातळीवर जात नाही आपण विकासावर बोलू, विचारावर बोलू. म्हणून खऱ्या अर्थाने या मसोड शहरामध्ये पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला जी पाण्याची योजना आहे ती जुन्या काळातली झालेली योजना आहे, ती अजून पूर्ण होत नाही. ती पूर्ण झाली पाहिजे. मसोड शहरातले रस्ते झाले पाहिजेत. शेवटी आरोग्य नगरपालिकेचं काम काय असतंय? आरोग्याच्या सुविधेनं, रस्त्याच्या सुविधा, दिवाबत्तीची सुविधा, लोकांच्या ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत, पायाभूत सुविधा आहेत, याच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य माणसाला कमी काही नाही पडलं पाहिजे. आणि हा गोरगरीब माणूस शहरामध्ये सुरक्षित आणि सुशिक्षित राहायला पाहिजे. या आघाडीच्या माध्यमातून मी आपल्याला सांगेन, या सगळ्या लोकांना जर आपण निवडून दिलं तर या तालुक्यातल्या या शहरातल्या माझ्या सगळ्या माता भगिनी निर्भयपणे फिरतील. माझ्या सगळ्या तरुण बांधवांच्यासाठी आपण वेगळे विचार करू. शेवटी मगाशी कविता आपण सांगितलं ते खरं आहे. मन पेटवणं, माणसं पेटवणं हे सोपं काम आहे. अजून मी 5 मिनिटं भाषण केलं ना तर अजून लय पेटवी माणसं, पण माणसं पेटवणं सोपं काम आहे. अरे तुम्ही किती चुली पेटवल्या? जे मागं फिरताय घेऊन वाळूवाले, मटकवाले, जुगारवाले, हे ना कोणाची घर सुधारतात काय? एक पानपट्टी काढलेली दाखवा एखाद्या कार्यकर्त्यानं, आहे का? नेत्यानं मदत केली. जसं मी सांगितलं, माझ्या अविनाश मासाने विकास सेवा सोसायटी काढली, 5वी काढली. आहे काय असं सांगण्यासारखं? सांगा ना, चांगलं सांगा. आणि ते करायचा संकल्प करा. चांगलं काम 5 वर्षात पुढच्या करा. मी नम्रपणे सांगेन जानकर साहेब, आता त्यांना संधी नाही. कारण एवढ्या महिला भगिनी मलाही वाटलं नव्हतं. हे बघितल्यावर त्यांना आता झोप लागत नाही 2 तारखेपर्यंत. त्यामुळं रात्रीचं तुम्हाला पण झोपून देत नाही ते. तर जरा जागरूक राहा थोडे दिवस, काळजी करू नका. त्यांची आज झोप उडणार आहे. काय वाटत होत त्यांना? असं सांगत होते बरं का जानकर साहेब, असं सांगत होते की मसवडचं इलेक्शन बिनविरोधच होणार. आम्ही मुंबईला कुठं आलो, कुठं बाहेर भेटलो की माणसं सांगायची तुमची लोक बाहेरचे जाऊन बिनविरोध करतात, मग मसवडमध्ये कसं होणार होतं? आम्ही लय बिलो होतो. पण एवढ्या माता भगिनी बघितल्या, एवढे सगळे तरुण बांधव बघितले, पत्रकारांनी बघितले ना, हे बाहेरचे कुठले नाहीत. ही मसवडातली माणसं आहेत सगळी, कुठल्याही बाहेरगावचं नाही. आणायची तर लय आणली असते. आम्ही आजोबाजूला साई मार्डी इकडं आहे, तिकडं वर कुठे कुकडवाड गट आहे, इकडं आहे, पण कोण सुद्धा बाहेरचं नाही. सगळी या गावातले आहे. आणि एका विचारानं, एका भावनेनं सगळे बाहेर पडले. मसवड माझा आहे. काय भावनेनं माणसं बाहेर पडलेत? मसवड माझा आहे आणि मसवडचा मी आहे. माझ्या मसवडचा विचार मी करेन. बाहेरच्या कुणाला मसवडमध्ये राज्य करून देणार नाही. ही भावना घेऊन तुम्ही बाहेर पडलाय. कृपा करून या भावनेला तडा जाऊन देऊ नका. कृपा करून या भावनेला तडा जाऊन देऊ नका. कुणाला तरी वाटतंय माझ्याकडे उमेदवार त्या गल्लीतला नसला तर चालेल. काय वाटतंय? इथल्या संगम गल्लीतला उमेदवार इथं नसला तर चालेल, मी त्याला कुठनं पण आयात करून आणि उभा करेन. मी इकडच्याला तिकडे उभा करेन. मी कसाही वागेन, काय पण करेन. माझ्याकडे एक आहे, त्याच्या जोरावर मी हे मसवड शहर विकत घेईन. ही जी भावना निर्माण झाली आहे, तुम्हाला दाखवावं लागेल आम्ही माणसं आहे. आम्ही जनावरांच्या बाजारामध्ये विकणारी मेंढरं नाही. आम्ही जनावरांच्या बाजारामध्ये विकणारी जनावरं नाही. आम्ही माणसं आहे. आणि आपलं माणूस पण सिद्ध करायची तुमच्या सगळ्यांची, तुमची माझी कसोटी आहे.
या कसोटीला कमी पडू नका एवढंच नम्रपणे आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.